आपण लावलेले हे वन विभागातले झाडं, त्यासाठी लावलेलं हे पाणी जिथून भेटतंय ते हे वडा आहे. आता वडा म्हणजे पूर्वी होता, आता तिथं नालचं स्वरूप आलेलं आहे. कारण की ह्याला काय आता कधी बघितलं जात नाही, त्यामुळे मध्ये एकदम असा गाळ साचला होता. आणि हेच गाळ पुन्हा ते ठिबकमध्ये यायला आणि रोजच ठिबक ते जाम होईल, पाणी द्यायला अडचण होईल. आता इतकं रेवाळ आहे की मला काहीतरी करावं लागेल. चला, हार मानून जमणार नाही. मग मी लावला अमरला फोन, JCBचा चालक आहे तो. मग त्यांनी JCB घेऊन आला. पण चॅलेंजिंग असं आहे की हे एकदम चढाई अशी खडी आहे, JCBला धोका आहे. तरीही त्यांनी तिथपर्यंत JCB नेली. जागा पण अशी निवडायची होती की जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते भरून जाऊ नये आणि कुणाला त्याचा त्रास बी होऊ नये. छान असे जागा निवडली आणि खंदा सुरू केला. सुरुवातीला एकदम काळी जरमाती निघायला लागली. म्हणलं कमीत कमी आता 15-20 फूट आपली विहीर जाईल. पण 5 फुटापर्यंत गेलं की पाणीच लागलं, म्हणजे खडकच खाली आहे. लोकांना 20-20 फूट पाणी लागत नाही, आपल्याला 5 फुटावर लागलं. साहजिक ते वड्याचं पाणी झिरपून येऊ लागलं. काही हरकत नाही, आपला उद्देश आहे की आपल्याला ह्या झाडांना पाणी पुरलं पाहिजे. मग पलीकडून असे डोंगर आलेले वगळ पण आहे, ती वगळ अशी वापस त्या खड्ड्यात जाऊ नये म्हणून ती साईडला खणून घेतली. आणि त्या वड्याचं हे रुंदी करून घेतलं, जेणेकरून त्याचं वापस ते प्रवाह आपल्या त्या बारक्या विहिरीमध्ये येऊ नये. छान असं सगळीकडं असं पांगून करून घेतलं. 2 एकरचं टार्गेट आहे आपलं झाडं लावायचं. आता त्यासाठी 2 एकर जाळी पण लावायची. आज 2 तास JCB चालली, 2000 रुपये गेले. ते तुमचेच पैसे आहेत, तुम्हीच सेंड केलेले. आता सरासरी 90,000 रुपये आपल्या जाळीला खर्च यायला लागलेला आहे. तुम्ही दिलेले माझ्याकडं सरासरी 47 ते 48,000 रुपये आहेत. बाकीचे पैसे माझे तुमचे करून आपण पूर्ण काम कंप्लीट करून घेऊ. भारी आहे, सगळे सुविधा असे परिपूर्ण झालेलं आहे. इथं पाणीमध्ये मोटर टाकून घेतली मी. पाणी सध्या तरी घडूळ आहे. चला म्हणलं दुसऱ्या दिवशी बघू आता काय होतंय काय नाही, आपण किती सक्सेस होतो काय नाही. आपण काही इंजिनियर नाही तर. पण दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं तर नितळ छक पाणी झालं, फुल पाणी भरलं आणि वड्यातही फुल पाणी भरलं. आणि ऑटोमॅटिक इकडल्या साईडला बंधारा झाला आणि तिकडूनही पाणी छान असं वाहिले. मोटरीला पाणी लावलं तर नितळ छक पाणी येईल. चला, झालं तर आपण सक्सेस. आपण कुणाचं नुकसान करायचं बघणार, त्यामुळे आपण अनसक्सेस होण्याचं काही विषयच येत नाही. काहीतरी निसर्गासाठी द्यायची तळमळ आहे. तुम्हीही दिलं, मी पण देऊ. ओके, धन्यवाद.